पास्टर जयमाला तुमच्याकडे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जुना करार इर्मया अध्याय 33 वचन 3. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नसलेल्या गुप्त आणि गहन गोष्टी सांगेन. परमेश्वराला हाक मार म्हणजे पूर्ण तनाने, मनाने, पूर्ण प्रत्येक गोष्टीने परमेश्वरावर विश्वास ठेव खंबीरपणे. आणि त्याला तुझ्या संकट काळामध्ये मदतीसाठी परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला हाक मार म्हणजे परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल आणि तुम्हाला माहीत नसलेल्या गुप्त आणि गहन गोष्टी सांगेल. कारण परमेश्वर आमचं जिवंत परमेश्वर आहे. तो आपल्या सर्वांचाच आहे. सर्वांचा आपल्याला बनवणारा तोच परमेश्वर आहे. त्याचं नाव आहे की काय, यहोवा. आणि त्याचा मुलगा आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर पाठवून क्रूसावर बलिदान दिलं आणि त्याच्या सांडलेल्या रक्ताने क्षमा मिळाली. आणि तो प्रभू येशू त्याचा शास्त्रलेख पूर्ण व्हावा असं वचनशास्त्रात लिहिलेलं आहे की मनुष्याचा पुत्र पापी जनांसाठी क्रूसावर बलिदान होईल आणि मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. तर प्रभू येशू आपल्या पित्याच्या आज्ञात राहिला आणि त्याने आपल्या पित्याच्या आज्ञेमध्ये आज्ञा पाळून त्याने सैतानाला हरवलं आणि क्रूसावरचं मरण त्याने हसतमुखाने स्वीकारलं. आणि येशू प्रामाणिक एकनिष्ठ आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याने मरणावर विजय मिळवला आणि येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि खरंच तो जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहे. माझ्या गोंडस बालमित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील, काही संकट असतील तर तुम्ही येशूला जाणत असा किंवा नसा जाणत, पण माझं हेच सांगणं आहे की पवित्र शास्त्र सांगतं की तू मला हाक मार. इर्मया 33:3 सांगतं, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि ठाऊक नसलेल्या गुप्त आणि गहन गोष्टी सांगेन. परमेश्वर रहस्य प्रगट करणारा परमेश्वर आहे. तो राजांचा राजा आहे आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्याशिवाय त्याच्याखेरीज कोणीच परमेश्वर नाही. म्हणून माझ्या गोंडस बालमित्रांनो, तुम्ही प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो जिवंत परमेश्वर आहे. तो आहे म्हणून आपलं ऐकतो आणि दगड ऐकत नाही, पण जिवंत देव ऐकतो. आपण दगडापुढे किती डोकं फुडलं तर आपलं डोकं फुटायला रक्त निघेल. पण येशूकडे पश्चाताप करणं, क्षमा करणं हे प्रभूचं आहे आणि दुसऱ्यावर प्रीती करणं. आपला परमेश्वर येशू प्रीतीने भरलेला आहे. तो मंदक्रोधी परमेश्वर आहे. तो हळूहळू तो सहन करतो. याचा अर्थ हे नाही की तुम्ही पाप करा आणि येशूकडे रविवारी येऊन क्षमा मागा. ते चुकीचं आहे. एकदा पश्चाताप करा आणि प्रभू येशूकडे या. तुमच्याकडे तुमच्या जीवनात जे काही संकट असतील, प्रॉब्लेम्स असतील, येशू एका क्षणात दूर करेल. तुम्हाला आजारातून बरं करेल, संकटातून बाहेर काढेल. तुम्ही माणसात म्हणजे अशांतीने भरलेला असणार, त्रासाने ग्रस्त असणार, आजाराने ग्रस्त असणार, परमेश्वर तुम्हाला, येशू ख्रिस्त तुम्हाला बरं करेल आणि सर्व तणावमुक्त करेल. कारण मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 11:28 सांगतं, प्रभूचं वचन बोलतं की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. तर प्रभूकडे या, तो तुम्हाला विसावा देईल, विश्राम देईल, आराम देईल आणि तुम्हाला स्वर्गीय शांतीने भरेल. कारण जगातली शांती थोड्या क्षणाची असते, पण प्रभू येशूकडून स्वर्गीची शांती मिळते, ती सार्वकालिक असते. म्हणून माझ्या बालमित्रांनो, कारण येशू न्यायाचा दिवस जवळ आलेला आहे आणि येशू न्याय करायला येणार आहे. तर परमेश्वराने येशूला न्याय करण्यासाठी पृथ्वीवर पाठवणार आहे. पहिला प्रभू येशू आला, तो बलिदान देऊन आपल्याला पापांची क्षमा मिळवून देण्यासाठी आणि आत्ता येणार आहे तो न्याय करण्यासाठी. म्हणून या पृथ्वीवर आहे तोपर्यंत वेळ संधी साधून घ्या आणि पश्चाताप करा. प्रभू येशूकडे या, पश्चाताप करा पापांचा, दुसऱ्यांना क्षमा करा आणि प्रभू येशू तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा करेल आणि तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी पण माझ्या जीवनात चमत्कार घडला. प्रभू येशूने मला मरणातून उठवलं, मी बरी झाले आणि आज मी तुमच्यापुढे प्रभूचं वचन घेऊन आलेले आहे. म्हणून मला गर्व आहे, मी येशूची लाडकी मुलगी आहे आणि तुम्ही पण येशूची लाडकी मुलं आहे. तर माझ्या बालमित्रांनो, तुम्ही त्याला हाक मारा. जिथे कुठे असेल त्याला हाक मारा. जवळपास कुठे कलेश असेल तिथे कलेश प्रार्थनेला जा आणि इकडे कुठे असणार, लांब असणार तर तिकडे तुम्हाला माहीत नाही येशू कोण आहे, तर तुम्ही येशूला जाणा, येशूला ओळखा, येशू कोण आहे. तुम्ही तिथे जा तुमच्या कलेशामध्ये. जर इथे लांब इथं आहे जवळपास विद्यावरमध्ये राहत असेल तर विद्यावरमध्ये प्रार्थनेला या. रविवारी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थना चालते साईलीला हॉलमध्ये. तुम्ही सेकंड फ्लोअरवर राजवाडी हॉस्पिटलच्या बाजूला. म्हणून तुम्ही इथे प्रभू येशूच्या प्रार्थनेला या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. कारण जगाचा न्याय करण्याचा वेळ आलेला आहे. तर माझ्या बालमित्रांनो, विश्वास ठेवा, कारण येशूच प्रभू आहे. म्हणून येशूकडे आल्याशिवाय स्वर्गात कोणी जाऊ शकत नाही.
म्हणून जर तुम्ही विश्वास ठेवत आहे तर नक्कीच स्वर्गाच्या राज्यात येणार, आणि नाही विश्वास ठेवला तर न्यायाच्या दिवशी तुमचं काय होईल आम्हाला सांगता येत नाही. आम्ही कोणाला जात धर्म परिवर्तन करायला नाही लावत, तर मन परिवर्तन, हृदय परिवर्तन आणि जिवंत देव कोण आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण आम्ही नाही सांगत आहे, पवित्र शास्त्र सांगतं, आणि प्रत्येक पवित्र शास्त्रात दिलेलं आहे प्रत्येक मुख कबूल करेल येशूच प्रभू आहे, आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. म्हणून माझ्या गोंडस बालमित्रांनो, वचनावर विश्वास ठेवा, कारण वचनांचा काळ पडणार आहे. कारण लोक तहानेने मूर्छित होतील, जसं तहानेने मूर्छित होतात तसे वचन न मिळणारे मूर्छित होतील. ह्या समुद्रापर्यंत त्या समुद्रापर्यंत, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे प्रार्थनेला वचन ऐकायला मिळेल का असं आशा धरतील, पण त्यावेळेस त्यांना वचन ऐकायला होणार नाही, कारण वचन महागडं होणार आहे. म्हणून लवकरात लवकर जवळ वेळ आहे तर तोपर्यंत संधी सांगा. संडे म्हणजे रविवार हा प्रार्थनेचा शब्बा दिवस असतो, म्हणून तो पवित्रपणे पाळा. घरी खाडे करू नका, झोपून घेऊ नका, मौज मजा करू नका, कारण कोरोनासारख्या आजारातून परमेश्वराने आपल्याला वाचवलेलं एक संधी दिली आहे. तर परमेश्वराचं वचन सांगतो, तुम्ही लवकर या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. तुम्हाला गुप्त घन गोष्टी कळतील. प्रभू येशूमध्ये आलं, तुम्ही त्याला हाक मारलं विश्वासाने, तर सर्व संकटातून प्रभू येशू तुम्हाला बरं करेल, सर्व संकटातून बाहेर काढेल, आजारातून, दुःखातून, त्रासातून, कर्जातून बाहेर काढेल. आणि प्रभू येशूच प्रभू आहे, प्रभू येशूच प्रभू आहे, हे सगळं जग कबूल करणार आहे. म्हणून तुम्ही या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. आज मी तुमच्याकडे सुंदर असं वचन घेतलं. प्रभू येशूने माझ्या मुखाला परमेश्वर पिताने पवित्र आत्म्याने मला मुखाला साय केलं आणि सुंदर असं वचन तुमच्याजवळ घेऊन आले. म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. वचनाद्वारे प्रभू माझे तुमच्याशी बोलला म्हणून मी धन्यवाद देते, मला स्वतःलाही बोलला म्हणून मी धन्यवाद देते. आणि तुमच्या यूट्यूबवर माझं चॅनल आहे पास्टर जयमाला बाविस्कर, प्लीज सर्च करू शकता आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकता, आणि इतरांनाही तुम्ही वचन शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करा आणि वचनाचा प्रसार करा, कारण येशू येणार आहे. जात धर्म नाही तर हृदय परिवर्तन करायला, न्याय करायला येणार आहे प्रभू परमेश्वर. तर आता विश्वास ठेवणार तर तुमचं खूप तारण होईल. नाही विश्वास ठेवला तर आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही. तुम्ही येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आणि मी आता या क्षणाला आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. त्यांनी विश्वासाने आपले आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर माझ्या बालमित्रांनो आपल्या छातीवर हात ठेवा, पण विश्वासाने, माझा विश्वास तुमचा विश्वास एकत्र होऊन प्रभू येशू कार्य करतो आणि तुम्हाला बरं करतो. हालेलुया. हो राबालाबा शिके राबाला शांत राबाला. धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला आंधळे पाहू लागत, तगडे चालू लागत, मुके बोलू लागत, बहिरांना श्रवशक्ती होती माझ्या बुद्धीला स्पर्श होऊन महिलेला जिवंत होत आहेत. आणि या क्षणाला दुष्टाची सत्ता नष्ट झालेली आहे. तंत्र मंत्र, कर्ज करणी, गरिबी, लाचारी, येशूच्या नावात सर्व श्राप तुटले गेलेले आहेत. आणि प्रभू येशूची शांती तुमच्या जीवनात येत आहे. या क्षणाला स्वर्गातून पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरत आहे. स्पर्श कर, गॉड इज पॉवर टचिंग यू. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. हो राबालाबा शिकेरा बाबा. धन्यवाद माझ्या स्वर्गीय बाबा. या क्षणाला प्रभू जी मी प्रार्थना स्वर्गातून आहे, प्रभू परमेश्वरची प्रार्थना मी आजारी लोकांसाठी केलेली आहे, आणि विश्वासाने जर भाग घेतला असाल तर या क्षणाला प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करत आहे. आणि तुम्हाला स्वर्गीय शांती, स्वर्गीय आनंद तुमच्या जीवनात प्रभू घेऊन येत आहे, माझ्या जीवनात घेऊन आलेला आहे. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. तर सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू शांती तुम्हाला असं. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस. गॉड ब्लेस यू. आमेन.